देशात सध्या जे काही घडत आहे ते निश्चितच सामान्य नाही. निवडणुकीतील गोंधळ अजूनही शांत झालेला नाही. दररोज नव्या नव्या घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावर आणि काही माध्यमातून सतत मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांवर चर्चा सुरू आहे. जनतेच्या मनात आधीच अस्वस्थता आहे. अशातच देशाच्या माजी उपराष्ट्रपतींच्या संदर्भात आलेली एक वेगळीच आणि गंभीर बातमी हा अस्वस्थतेचा कळस म्हणावा लागेल. जयदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते अचानक सार्वजनिक जीवनातून गायब झाले. त्यांनी राजीनामा का दिला हे नेमकं कुणालाच ठाऊक नाही. त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात प्रकृतीचं कारण दिलं, पण त्या दिवशी ते अनेक महत्त्वाच्या बैठकींना उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं आजारी असणं खरंच होतं का हा प्रश्न उपस्थित होतो. जर ते खरंच आजारी होते तर त्यांनी त्याच दिवशी बैठकी का घेतल्या, आणि जर प्रकृतीचं कारण खरंच होतं तर त्यानंतर इतके दिवस पूर्णपणे कुठेही का दिसले नाहीत हे अजून उडत आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्यकुंजर. एकीकडे उपराष्ट्रपतींकडून राजीनामा दिला जातो, पण दुसरीकडे ना पत्रकार परिषद, ना सोशल मीडियावर कुठलाही संदेश, ना कुठल्याही माध्यमांमध्ये त्यांच्या हालचालींचा पत्ता. हे सगळं अतिशय संशयास्पद वाटतं. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे, पण सत्ताधारी पक्ष किंवा सरकारकडून मात्र काही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ही शांतता हीच एक अधिक चिंतेची बाब आहे. इतक्या मोठ्या पदावर काम केलेली व्यक्ती एकदम गायब होणं हे केवळ योगायोग असू शकत नाही. या सगळ्या प्रकरणात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जनतेला माहीत असलेली माहिती केवळ राजीनामा दिला कारण प्रकृती ठीक नाही इतकीच. पण मग प्रश्न आहे की अशा आजारातला माणूस अगदी थोड्याच वेळात इतका गायब कसा काय होऊ शकतो? कुठेच त्याचं ठाण लागत नाही. ना कोणी सांगत आहे ते कुठे आहेत, ना ते स्वतः बोलत आहेत. इतकंच नाही तर जेव्हा कोणी त्यांच्या फोनवर कोणी संपर्क साधतो तेव्हा त्यांचा फोन सुरक्षा रक्षक उचलतात आणि उत्तर देतात, साब आराम कर रे. त्यानंतर फोन उचलणंही बंद केलं जातं. आता आराम हा शब्द इतका अस्पष्ट आहे की तो काहीही सूचित करू शकतो. हे निव्वळ विश्रांतीसाठी आहे की काहीतरी गंभीर घडतंय त्यामागे? लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता ही खूप महत्त्वाची बाब असते. एखादी व्यक्ती जर देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर असेल आणि त्याने जर अचानक राजीनामा दिला तर जनतेला किमान इतकं तरी जाणून घेण्याचा अधिकार असतो की त्यांचं कारण काय आहे आणि ती व्यक्ती सध्या कुठं आहे, कशी आहे हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. आणि हे सांगणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र इथे सरकारने अजूनपर्यंत काहीच खुलासा केलेला नाही. त्यातून जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे आणि तिथेच विश्वासही डळमळत होत आहे. ही परिस्थिती अशी आहे की आपण कल्पना करू शकतो, एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत असं झालं असतं तर कदाचित कोणी लक्ष दिलं नसतं. पण जेव्हा देशाच्या उपराष्ट्रपतीच्या संदर्भात ही परिस्थिती घडते तेव्हा ती संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करणारी ठरते. म्हणजेच जर इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत ही पारदर्शकता ठेवली जात नसेल तर सामान्य माणसाच्या हक्काचं काय? ही परिस्थिती सुद्धा इतकी सहज निघून जाणारी नाही. सुरुवातीला माध्यमांमध्ये यावर काहीशी चर्चा झाली, काही वृत्तपत्रातून यावर खबर घेतली गेली, पण आता हळूहळू बातमी माध्यमांमधून अदृश्य होऊ लागले आहे. हे का होतंय हा ही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजेच एखाद्या घडामोडीकडे लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. माजी उपराष्ट्रपती अशा प्रकारे सार्वजनिक जीवनातून दूर जावेत, कोणालाही त्यांच्या अस्तित्वाचा ठाव लागू नये आणि सरकारकडूनच किंवा त्यांच्या कार्यालयाकडून यावर काहीही न सांगितलं जावं, ही गोष्ट केवळ अजब नाही तर धोकादायकही आहे. हे सगळं खरंच त्यांच्या आरोग्यामुळे होत असेल तरी त्याबद्दल अधिकृत माहिती देणं आवश्यक आहे. पण जर आरोग्याचं कारण हे केवळ एक निमित्त असेल तर त्यामागे काही वेगळंच राजकीय किंवा प्रशासकीय कारण असेल तर त्या सगळ्याचा उलगडा होणं देखील अधिक महत्त्वाचं आहे. आजच्या घडीला देशात लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाला या घटनेबाबत विचार करावा लागेल. ही केवळ एक व्यक्तीशी संबंधित नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर आणि लोकांच्या अधिकारांशी संबंधित आहे. एक व्यक्ती असं अचानक गायब होते आणि त्यावर कोणीच उत्तर देत नाही तर ही केवळ व्यक्ती गायब झालेली नसते तर त्यासोबत व्यवस्थेचा विश्वास सुद्धा हरू लागलेला असतो. त्यामुळेच आता सरकारने यावर स्पष्ट आणि अधिकृत भूमिका घेणं आवश्यक आहे. जर धनखड प्रकृतीच्या कारणाने विश्रांती घेत असतील तर सरकारकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा कार्यालयाकडून किमान एक निवेदन तरी यायला हवं होतं. जर तसं होत नसेल तर लोकांचा संशय अधिकच घडत होतो आणि जेव्हा संशय घडत होतो तेव्हा त्यातून अफवा आणि चिंता, अस्थिर्य हे सगळंच वाढत जातं. सध्या देशात अनेक घटना एकत्रितपणे घडत आहेत.
राज्यातील अस्तरीय निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप आणि अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी उपराष्ट्रपतींचं अचानक गायब होणं ही बाब हलकी फुलकी मानता येणार नाही। ही एक गंभीर घटना आहे आणि ती लोकशाही व्यवस्थेसाठी एक इशारा आहे। ही बाब जितकी लवकर स्पष्ट होईल तितकीच लोकशाही विश्वासार्थ अबाधित राहील। अन्यथा अशा घटना पुन्हा घडत राहिल्या तर आपण म्हणतो ती लोकशाही केवळ नावापुरतीच उरण्याचा धोका आहे। त्यामुळे आता ही वेळ आहे सत्ताधारी आणि संपूर्ण यंत्रणेने पुढाकार घेऊन या लोकांना सत्य मांडण्याची। ही फक्त माजी उपराष्ट्रपतींसाठीच नाही तर देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं आहे। नक्की याबाबत तुमचे मत काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।